चला नमस्कार मित्रांनो, आपण शेवटच्या लेक्चरमध्ये आपलं पहिलंच लेक्चर होतं तसंच सिलेबसचं. तर पहिल्या लेक्चरमध्ये म्हणायचं, पहिल्या लेक्चरमध्ये भारताची सीमा म्हणजे भारत स्थळ आणि त्याची सीमा वगैरे कुठल्या राज्यांना लागते, कुठल्या राज्याची सीमा कुठल्या देशासोबत वगैरे पाहिलं होतं. आता आपण सागरी सीमा म्हणजे भारत स्थान आणि विस्तार पहिला चॅप्टर होता, आता सागरी सीमा. ठीक आहे. मग सागरी सीमा म्हणजे काय रे, आपल्या देशामध्ये कुठल्या कुठल्या राज्यांना सागरी सीमा आहे किंवा समुद्र कोणत्या कोणत्या राज्यांना टच करतो किंवा कुठे आपल्या बीच आहे. थोडक्यात बीचच नाही सगळीकडे, ते वेस्ट कोस्टवरती इस्टरी म्हणजे इस्टरी वगैरे पण फॉर्मेशन होतं. तर आपल्या वेस्टर्न कोस्टला इस्टरी आणि ईस्ट कोस्टला डेल्टा फॉर्मेशन वगैरे, त्यातूनच बीच वगैरे तयार होतात. चला, भारताची सागरी किनारा किती आहे टोटल, आपण शेवटच्या लेक्चरमध्येच पाहिलं होतं 11,098 किलोमीटर एवढा आहे. आता तो कुठल्या कुठल्या राज्यांना आहे, टोटल 9 राज्य आहेत आणि 4 केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यांना सागरी सीमा आहे. ठीक आहे. मग 9 राज्य कुठली आहेत, एक सेकंड. 9 राज्य. भारताचा सागरी किनारा सुमारे किती आहे, 11,098 किलोमीटर एवढा आहे. भारतास लागणारा समुद्र किनारा किती राज्यांना आहे रे, समुद्र किनारा टोटल 9 राज्य आहेत. ठीक आहे, 9 राज्य आणि 4 काय केंद्रशासित प्रदेश, यांना भारताचा सागरी किनारा आहे. ठीक आहे. भारताच्या पश्चिम आणि नैऋत्य दिशेला अरबी समुद्र आहे. कुठल्या, पश्चिम दिशेला आणि नैऋत्य दिशा, आग्नेय नैऋत्य वायव्य दिशा तर पाठच असतील तुम्हाला. ठीक आहे. ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ सांगितलं तुम्हाला, ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर. मग आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य कुठे आहे, हे झालं. आता नैऋत्य म्हणते ते, इथं आग्नेय. ठीक आहे, आग्नेय नैऋत्य. अरे नाही थांबा एकच सेकंड, चुकलो जरा. आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य. ठीक आहे, हे 4 दिशा. मग बंगालचा अरबी समुद्र कुठे, आपल्या पश्चिम दिशा आणि नैऋत्यला कुठला समुद्र आहे, अरबी समुद्र आहे भारताच्या. आणि पूर्व आणि आग्नेय दिशेला काय, तर बंगालचा उपसागर आहे. पूर्व आणि आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर. आणि दक्षिणेला काय आहे आपल्या, दक्षिणेला हिंदी महासागर, ज्याला आपण इंडियन ओशन असं पण म्हणतो. हिंदी महासागर, इंग्लिशमध्ये काय त्याला, इंडियन ओशन. ठीक आहे. हिंदी महासागर कुठे, आपल्या दक्षिणेला. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कन्याकुमारी आहे. हे तर ऑलरेडी पाहिलेलंच आहे आपण. दक्षिण टोक काय आपलं, कन्याकुमारी. आणि सर्वात वरती काय, उत्तरेचं टोक लडाख मधलं दप्तर हे टोक आहे, आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. पूर्वेकडचं काय, अरुणाचल प्रदेश मधलं किबुत्तू. आणि इकडं काय, पश्चिमेला गुजरात मधलं कुठले, पूर्वेचं झालं अरुणाचल प्रदेशचं किबित्तू. ठीक आहे. आणि पश्चिमेला गुजरातचं गुहार मोठा म्हणतात त्याला. गुहार मोठा हे पश्चिमेचं टोक आहे आपलं, पूर्व आणि पश्चिम. ठीक आहे. मग श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये मन्नारचे आखात आहे. कुठले, मन्नारचे आखात. श्रीलंका आणि भारताच्या मध्ये कुठले, मन्नारचे आखात. आणि पालची अरुंद समुद्रधुनी. आता अरुंद समुद्रधुनी, मन्नारचे आखात काय असतं रे, ज्याला पाणी असं एकदम स्ट्रेच असतो पाण्याचा, त्याच्यामध्ये हे जसं इकडे खंबातचा आखात आहे गुजरातच्या इकडे. एक मिनिट बघा मॅपमध्ये. इथे थोडं जरा हे झालं, इकडे काय, हे आखात आहेत. ठीक आहे, आखात हे कच्छचा आखात आणि इकडे काय, खंबातचा आखात, खंबात. ठीक आहे. आणि इकडे श्रीलंका अशी, आणि इथे जे आहे, इथे आहे कुठलं, मन्नारचे आखात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. एकच सेकंड. मन्नारचे आखात आहे. ओके. ठीक आहे, हे आखात झालं. आणि समुद्रधुनी काय असतं रे, समुद्रधुनी एक निमुळता रस्ता, पाण्यानं बनलेला निमुळता रस्ता, जे जमिनीचे भूभाग आहेत त्यांना सेपरेट करतो किंवा 2
जे पाण्याचे मोठमोठे भाग आहेत त्यांना जोडतो, असा हा निमुळता रस्ता इथून. ठीक आहे, या निमुळता रस्ता काय, पाल्कची समुद्रधुनी म्हणतात त्याला, पाल्कची समुद्रधुनी, समुद्रधुनी, पाल्कची समुद्रधुनी. हे काय करतं, दोन समुद्रांना जोडतं किंवा दोन जे भूभाग आहेत त्यांना सेपरेट करतं किंवा वेगळं करतं. ठीक आहे, पाल्कची समुद्रधुनी श्रीलंका आणि भारताच्या मध्ये. आणि दुसरं काय, मन्नारचे आखात. ठीक आहे, चला झालं हे. पूर्व आणि आग्नेयला बंगालचा उपसागर, दक्षिण टोक कन्याकुमारी आणि श्रीलंका आणि भारतामध्ये काय, मन्नारचा आखात. एकच हा, मन्नारचा आखात झालं पहिलं. अरे हा, मन्नारचा आखात झालं. आणि दुसरं काय, पाल्कची अरुंद समुद्रधुनी आहे. ठीक आहे, समुद्रधुनी कळलं, एकदा बघा तरी. याच्यामध्येच आहे. हे भारताचा नकाशा. ठीक आहे, आता या नकाशामध्ये दिसतंय तुम्हाला, इंग्रजीमधलं जरा इंग्रजीमधलं मॅनेज करा थोडं. नकाशा डायरेक्ट काढल्यामुळं ही पाल्क स्टेट दिलंय, हीच आहे पाल्कची समुद्रधुनी. ठीक आहे, आणि हे मन्नारचं आखात इकडे, मन्नारचे आखात. ठीक आहे, लक्षात ठेवायचे, पाल्कची समुद्रधुनी, दोन्ही इकडचा समुद्र आणि हा समुद्र याला जोडणारी किंवा हे दोन भूभाग आहेत त्यांना सेपरेट करणारी पाल्कची समुद्रधुनी किंवा इंग्रजीमध्ये पाल्क स्ट्रेट. जरा इंग्रजीचे मॅप आहेत, आज पुढच्या लेक्चरमध्ये मी इंग्रजीचं पूर्ण मराठीत करून आणल, तोपर्यंत आता हे मॅनेज करा. आजचं लेक्चर म्हणजे जी नद्या वगैरे आहेत त्या इंग्रजीमध्ये, म्हणजे डायरेक्ट मॅप आपल्याला मराठीमध्ये नाहीत मिळत, म्हणजे जे सोर्सेस आहेत ते मराठीमध्ये डायरेक्ट अवेलेबल नाहीत. त्यामुळे आपण SSCGLचं जे मटेरियल आहे तेच वापरलेलं आहे इकडं आणि तेच मॅप वगैरे घेतलेले आहेत. ठीक आहे, चला मग हे झाले पाल्कची समुद्रधुनी. ठीक आहे, दोन भूभागांना जोडणारी. लक्षात येते. चला हे मॅप, मग काय म्हटलं तुम्हाला मी, 9 राज्यांना काय, पूर्ण 9 राज्यांना काय आपलं सागरी सीमा आहे. सागरी सीमा 9 राज्य कुठले कुठले आहेत. चला, पहिलं राज्य कुठले, गुजरात. दुसरं राज्य महाराष्ट्र. तिसरं राज्य गोवा. चौथं राज्य कर्नाटक. पाचवं राज्य केरळ. 6वं राज्य तमिळनाडू. 7वं राज्य आंध्र प्रदेश. 8वं राज्य ओडिशा. आणि 9वं राज्य कुठले, तर पश्चिम बंगाल. तर ही 9 राज्यांना काय सागरी सीमा आहे. आणि हे 9 राज्य सोडता किती, 4 केंद्रशासित प्रदेश आहेत. या 4 केंद्रशासित प्रदेशांना काय, तर सागरी सीमा. 4 केंद्रशासित प्रदेश कुठले रे, तर पहिला आहे अंदमान आणि निकोबारची बेटं. एक झालं अंदमान आणि निकोबारची बेटं. दुसरं आहे पॉंडिचेरी किंवा पदुचेरीची जी आपलं केंद्रशासित प्रदेश आहे ते 2 नंबर. जर निळ्या पेन करू त्याला आपण. ठीक आहे, वेगळा कलर. 1 अंदमान निकोबारची बेटं, 2 पॉंडिचेरी, 3 लक्षद्वीपचे बेटं इथं आहेत, लक्षद्वीप आपल्या पश्चिमेला. ठीक आहे, आणि दादरा आणि नगर हवेली हे आहे 4थं. ठीक आहे, या 4 केंद्रशासित प्रदेशांना काय सागरी सीमा आहे भारताची. 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल. आणि 4 केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार, पॉंडिचेरी किंवा पदुचेरी, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव. या 4 केंद्रशासित प्रदेशांना पण काय सागरी सीमा आहे भारताची. ठीक आहे, हेच सांगितलेलं इथं. चला पुढचं, भारताची सागरी सरहद पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलंड, म्यानमार या देशांच्या सागरी सीमांशी संलग्न आहे. कुठले कुठले देश आहेत रे, बघा एकदा नीट एकदम काळजीपूर्वक बघायचे. कुठल्या कुठल्या देशासोबत भारताची सागरी सीमा संलग्न आहे. कुठले कुठले देश आहेत, एक आहे पाकिस्तान. ठीक आहे, पाकिस्तान खालून आपलं गुजरातकडून पाकिस्तानला टच करतं, ती सागरी सीमा आपली. दुसरं आहे श्रीलंका, आत्ताच सांगितलं, मन्नारचे आखात आणि पाल्कची अरुंद समुद्रधुनी यांच्यामध्ये. तिसरं आहे मालदीव्स फिरायला जातात बघा लोक हनीमूनसाठी. ठीक आहे, हनीमूनसाठी जातात. ठीक, मग ते हनीमून स्पॉट आहे आपलं कुठलं, मालदीव्स. पाठीमागे ते म्हटले ते भारतात, म्हणजे भारताला म्हणजे बाहेर काढत होते ते, आणि भारताला बाहेर काढत परत भीक मागायला आपल्याकडे झाले पैसे मागायला. ठीक आहे, मग हे झालं मालदीव्स. तिसरं राष्ट्र. चौथं राष्ट्र कुठलं रे,
इंडोनेशिया. पाचवं राष्ट्र कुठलं आहे? बांगलादेश. आपली सागरी सरहद किंवा सागरी सीमा कोणत्या कोणत्या देशांसोबत आहे ते पाहतोय आपण. पहिलं पाकिस्तान, दुसरं श्रीलंका, तिसरं मालदीव, चौथं इंडोनेशिया, पाचवं बांगलादेश, सहावं थायलंड, सातवं म्यानमार. या एकूण 7 देशासोबत आपली काय सागरी सीमा संलग्न आहे. 7 देश. आणि तिकडं 7 देशवरती काय होते? जे भूभाग कनेक्ट आहेत ते 7 देश होते. पाकिस्तान होतं, अफगाणिस्तान होतं, चायना होतं किंवा चीन होतं, नेपाळ होतं, भूटान होतं, म्यानमार आणि अजून बांगलादेश. हे 7 देश कशासाठी होते? भूभाग जे आपला कनेक्ट होता तो. आणि सागरी सीमा पण 7 देशासोबत, ते लक्षात ठेवायचे. पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलंड आणि म्यानमार. या 7 देशासोबत काय आपली सागरी सीमा संलग्न आहे. पुढचं हे बघा, भारतातील राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांना लागणारी सागरी सीमा. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांना लागणारा समुद्र किनारा किती आहे? आता कोणत्या राज्याला सर्वात जास्त आणि कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा, किंवा कोणता केंद्रशासित प्रदेश असा आहे ज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा आहे, कोणता केंद्रशासित प्रदेश असा आहे ज्याला सर्वात कमी समुद्र किनारा आहे? पहिलं बघा, ठीक आहे. पहिलं काय? अंदमान आणि निकोबारला, अंदमान ओव्हरऑल जर विचारलं सर्वात जास्त समुद्र किनारा केंद्रशासित प्रदेश आणि राज्य मिळून सर्वात जास्त कुणाला आहे? तर कोणाला आहे? अंदमान आणि निकोबारला. किती आहे? 3083.50 किलोमीटर एवढा समुद्र किनारा कोणाला आहे? अंदमान आणि निकोबारला. दुसरं काय? आता राज्य, जर राज्य म्हटलं तर गुजरात राज्याला. राज्यांमध्ये फक्त कोणत्या राज्याला विचारलं? राज्याला विचारलं तर जर राज्य जर विचारलं आणि त्याच्यामध्ये पण जर अंदमान निकोबार असलं तर अंदमान निकोबार टाकायचं. ठीक आहे. राज्य विचारलं तरी कुठल्या, तसं तर स्पेसिफिकच देतील, एकदम क्लिअरली शब्दात सांगितलं जाईल राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे. राज्य कुठलं आहे? 2340. गुजरातला 2340.62 किलोमीटर एवढा समुद्र किनारा. नंतर काय? तमिळनाडू. तमिळनाडूला किती रे? 1068.69. आंध्र प्रदेशला किती? 1053. महाराष्ट्राला किती? 877. म्हणजे महाराष्ट्र किती नंबरला येते? जवळपास 4 नंबरला. ठीक आहे. महाराष्ट्र हे 4 नंबरला. 1 नंबरला गुजरात, 2 नंबरला तमिळनाडू, 3 नंबरला आंध्र प्रदेश, 4 नंबरला महाराष्ट्र. नंतर पश्चिम बंगाल 721 किलोमीटर, 6 नंबरला केरळ 600 किलोमीटर, ओडिसा 574 किलोमीटर, कर्नाटक 343, गोवा 193, लक्षद्वीप 144, दमण-दीव 54 किलोमीटर, पदुचेरी 42 किलोमीटर. मग सर्वात कमी समुद्र किनारा असणारा राज्य कुठलं आहे रे? गोवा. ठीक आहे. गोव्याला सर्वात कमी समुद्र किनारा आहे. आणि सर्वात लहान राज्य पण कुठलं होतं? गोवाच होतं. सर्वात मोठं राज्य कुठलं होतं? राजस्थान. मग सर्वात जास्त समुद्र किनारा असणारं केंद्रशासित प्रदेश, सर्वात जास्त समुद्र किनारा असणारा केंद्रशासित प्रदेश कुठला आहे? अंदमान आणि निकोबार. आणि सर्वात कमी समुद्र किनारा असणारा केंद्रशासित प्रदेश कुठला आहे? पदुचेरी. ठीक आहे. पॉंडिचेरी किती आहे? 42.65 किलोमीटर एवढा समुद्र किनारा. कोणाला? पदुचेरी किंवा पॉंडिचेरीला. ठीक आहे. पुढचं, भारतातील 28 राज्य आणि राजधान्या त्यांची स्थापना कधी झाली? भारतात. आता पुढचं, भारतात किती? 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आता 28 राज्य आहेत, त्यांचा स्थापना दिवस कधी आहे आणि त्यांचं काय राजधान्या कुठल्या आहेत? हे बऱ्याच लोकांना राजधान्या पाठ नाही. ठीक आहे. आपल्यामध्ये पण असतील काही. मग ते आता काही हरकत नाही सगळं आता, पण पाठ करणं मस्त आहे. म्हणजे एखादा क्वेश्चन, आता गेल्या वर्षी CGL-ला 2 क्वेश्चन होते राज्य आणि राजधान्या. एक तर जगाच्या विचारल्या होत्या आणि दुसरं होतं राज्यांच्या राजधान्या. राज्यांचे ते पण नॉर्थ ईस्ट, म्हणजे जे आपला ईशान्य भारत आहे, ईशान्य भारतातल्या राजधान्या बऱ्यापैकी विचारतात. मग राज्य आणि राजधान्या. पहिलं राज्य उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे रे? लखनौ. उत्तर प्रदेश सर्वात मोठं लोकसंख्येने. आणि राजस्थान जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं कुठलं आहे? राजस्थान आहे. 2 नंबरला आहे आपलं मध्य प्रदेश, 3 नंबरला महाराष्ट्र, 4 नंबरला येतो पुन्हा उत्तर प्रदेश. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जर विचारलं तर ही 4 राज्य, राजस्थान, नंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीनं. आता उत्तर प्रदेश काय? लोकसंख्या उत्तर प्रदेशची सर्वात जास्त आहे. मग उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे रे? लखनौ. मग उत्तर प्रदेशचं स्थापना दिवस कधीचा आहे? 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950ला उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस आहे. जसं आपलं राष्ट्राची निर्मिती झाली त्याच्यासोबतच जेव्हा संविधान आपण काय म्हणतो अंमलात आणलं, त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950ला उत्तर प्रदेशचा स्थापना तिथी आहे. उत्तराखंडची काय राजधानी? देहरादून. उत्तराखंडची देहरादून. स्थापना दिवस काय? स्थापना तिथी 9 नोव्हेंबर 2000. उत्तराखंड 9 नोव्हेंबर 2000ला हे राज्य अस्तित्वात आलेले. तिसरं राज्य कुठलं आहे? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे काय राजधानी? अमरावती. त्याचं काय?
1 नोव्हेंबर 1956. आता हे आहे ना, तसं तर याचं 1 जून आता अमरावती कॅपिटल दिली तर 1 जून 2014. 1 जून का 1 जुलै काहीतरी, एकदा चेक करा तेवढं. ठीक आहे, 1 जून किंवा 1 जुलैचं आहे असं. मग 1 जून किंवा 1 जुलैला हे 2014 मध्ये आंध्र प्रदेश हे राज्य अस्तित्वात आले. ठीक आहे, राजधानी काय त्याची? अमरावती. आंध्र प्रदेशची राजधानी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दोघं वेगवेगळे झालेत. कधी? 2014 मध्ये. मग आंध्र प्रदेशची राजधानी काय? अमरावती. आणि त्याचं काय तर 1 जून किंवा 1 जुलै हे जून आहे. 1 नोव्हेंबर 1956 आहे ना, हे जून आहे. ठीक आहे, ओके. ओडिसा, ओडिसाचे काय रे? भुवनेश्वर. भुवनेश्वर कधी? 1 नोव्हेंबर 1956. पंजाब, चंडीगड. पंजाबचे तुम्हाला सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर काय होतं त्याच्यामध्ये? चंडीगड. चंडीगडचं काय? 2 राज्यांची राजधानी चंडीगड. कुठलं? हरियाणा आणि पंजाबची राजधानी चंडीगडच आहे आणि स्वतः केंद्रशासित प्रदेश पण आहे. मग चंडीगडचं कधी? 1 नोव्हेंबर, चंडीगड नाही, पंजाबचं 1 नोव्हेंबर 1966. आता 56 वरून कुठं आलं आपण? 66 वर आहे, लक्षात घ्या. 56 नाही राहिला आता. पंजाबची स्थापना दिन कधी आहे तर 1 नोव्हेंबर 1966 ला. आसामचा कधी रे? आसामची राजधानी आहे दिसपूर. आसाम मधली एक एकदम फेमस सिटी आहे, फेमस शहर आहे. कुठलं? गुवाहाटी. मग गुवाहाटी राजधानी आहे का तर बिलकुल नाही. तर आसामची राजधानी काय? ही दिसपूर. याला स्टार मार्क करा. ही कुठं पण विचारतात. आसामच्या पुढं गुवाहाटी देऊन देतात. मग तुम्हाला काय वाटतं? अरे गुवाहाटी राजधानी असेल. आसामची राजधानी तर गुवाहाटी बिलकुल नाही. काय? दिसपूर राजधानी. याचं पण 1 नोव्हेंबर 1956. पुढचं बिहारची राजधानी काय रे? पटना. आणि हे पण 1 नोव्हेंबर 1956. सुरुवातीला आहे ना 1 नोव्हेंबर 1956 ला जवळपास 14 राज्य 1 नोव्हेंबर 1956 लाच अस्तित्वात आले. मग त्याच्यामुळे हे 1 नोव्हेंबर 1956 असं तुम्हाला पूर्ण क्रम दिसायला. ठीक आहे. राजस्थानचं काय राजधानी? जयपूर. राजस्थानची राजधानी जयपूर. 1 नोव्हेंबर 1956. पुढचं केरळची राजधानी काय? तिरुवनंतपुरम. 1 नोव्हेंबर 1956. पुढचे मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ. ठीक आहे, भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे. 1 नोव्हेंबर 1956. तामिळनाडूची काय? चेन्नई. 1 नोव्हेंबर 1956. आता आपलं आलं महाराष्ट्र काय? 1 मे 1960. तामिळनाडू, चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आणि 1 नोव्हेंबर 1956. आता महाराष्ट्र काय? मुंबई 1 मे 1960. महाराष्ट्राची स्थापना तिथी. पुढचं गुजरातची राजधानी काय? गांधीनगर. गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही वेगवेगळे झालं. कधी? 1 मे 1960. स्थापना तिथी मग एकत्र राहणार 1 मे 1960. पुढचं आहे नागालँडची काय? कोहिमा. राजधानी नागालँडची राजधानी कोहिमा कधी? 1 डिसेंबर 1963. हरियाणाची राजधानी पण काय म्हणलं? दोन्हीची एकच आहे, चंडीगड. 1 नोव्हेंबर 1966. पंजाबचं पण काय होतं? 1 नोव्हेंबर 1966. आणि हरियाणाचं पण काय? 1 नोव्हेंबर 1966. 1 नोव्हेंबरच तारीख आहे फक्त. ते बाकीच्या 14 राज्यांची 56 होती. ह्या 2 राज्यांची 10 वर्षांनी जास्त लक्षात ठेवायचं. काय? 66. आणि आपला आणि गुजरात आणि महाराष्ट्र हे 2 1 मे 1960. 14 तर सेम आहेत, म्हणजे 18 राज्य तुम्हाला पाठच झाली. 14चं काय? 1 नोव्हेंबर 1956. 2 1 नोव्हेंबर 1966 आणि 2 1 मे 1960. पुढचं हरियाणा झालं. चंडीगड 1 नोव्हेंबर 1960. हिमाचल प्रदेश शिमला माहित असेल, थंड हवेचं ठिकाण. आणि इंग्रज काय करायचे? गरमीमध्ये इकडं ही इंग्रजांची विंटर कॅपिटल म्हणतात, म्हणजे थंडीमधले राजधानी. मग शिमला हिमाचल प्रदेशचं 25 जानेवारी 1971 ला स्थापना तिथी आहे. 25 जानेवारी 1971. मणिपूरची काय? इम्फाळ. नागालँड कोहिमा, मणिपूर इम्फाळ. 21 जानेवारी 1972 स्थापना तिथी. मेघालयची काय? शिलाँगचं काय? 21 जानेवारी 1972. तर 3 राज्य बघा, 1 2 आणि 3. इम्फाळ, शिलाँग आणि मणिपूर, मेघालय. 1 मणिपूर, 2 मेघालय आणि 3 त्रिपुरा. या 3 राज्याची स्थापना तिथी काय? सेम आहे, 21 जानेवारी 1972. मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा. मणिपूरची राजधानी इम्फाळ, मेघालयची राजधानी शिलाँग, त्रिपुराची राजधानी अगरतळा. 21 जानेवारी 1972 ही स्थापना तिथी. पुढचं राज्य काय? सिक्कीमची काय राजधानी? गंगटोक. 16 मे 1975 हे सिक्कीमचं युट्यूबला व्हिडिओ बघा. ठीक आहे, सिक्कीमचं म्हणजे जे आपण कसं ते कॅप्चर केलं, म्हणजे त्याच्यावरती US हे करायचं, कंट्रोल करायचं. USची एक म्हणजे बाई होती, ती म्हणतात ती CIA एजंट होती. ती राजधानी त्या CIAच्या एजंटनं काय केलं? गुप्तहेर. तिनं
तो सिक्कीमचा राजा होता त्याच्यासोबत लग्न केलं आणि ते भारताच्या अगेन्स्टला होत होते. मग आपल्याकडे काय झालं असतं, एक तर पाकिस्तान इकडून बांगलादेश, वरती अफगाणिस्तान, खाली श्रीलंका, एक पण देश वेगळा चांगला नाही. तर सिक्कीम एक वेगळा देश किंवा त्याला आपण काय बनवलं, एक प्रोटेक्टोरेट स्टेट बनवलं आणि नंतर त्याला म्हणजे नंतर आपल्या भारतामध्ये मर्ज करून घेतलं. 35वी आणि 36वी एक घटना दुरुस्ती केली आपण, 35 आणि 36वी. मग त्या 35व्या आणि 36व्या घटना दुरुस्तीनं सिक्कीम आपण आपल्याकडे घेतलेलं आहे. ठीक आहे. मग सिक्कीमची काय गंगटोक ही राजधानी 16 मे 1975. मिझोरामची काय आयझॉल, मिझोरामची राजधानी आयझॉल. ठीक आहे, आयझॉल म्हणतात. ठीक आहे. 20 फेब्रुवारी 1987. अरुणाचल प्रदेश 20 फेब्रुवारी 1987. ही 3 राज्य होते. 21 जानेवारीला 3 राज्य. कुठली? मणिपूर, नंतर मेघालय आणि त्रिपुरा. ही 3 राज्य काय होती? मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा. 21 जानेवारी 1972. तशी ही मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश ही 2 राज्य कशी आहेत? 20 फेब्रुवारी 1987ला अस्तित्वात आली. आता अरुणाचल प्रदेशची राजधानी काय? इटानगर. गोव्याची तर माहितीच असेल तुम्हाला बऱ्यापैकी. गोवा तर स्वप्न असतं सगळ्याचं. गोव्याची राजधानी पणजी. 30 मे 1987ला. छत्तीसगडची राजधानी रायपूर. हे कधी आलं? 1 नोव्हेंबर 2000. 1 नोव्हेंबर 2000. अजून कुठलं राज्य होतं 1 नोव्हेंबर 2000 वालं? उत्तराखंड. ठीक आहे. उत्तराखंडची काय देहरादून राजधानी होती 1 नोव्हेंबर 2000ला. पुढचं झारखंडची काय रांची. कधी? 15 नोव्हेंबर 2000. कर्नाटकची काय बेंगळूर राजधानी 1 नोव्हेंबर 1956ला अस्तित्वात आलं. हे आलं शेवटचं नाही, अजून एक आहे म्हणजे 1 नोव्हेंबर 1956 वाले 14 राज्य म्हणलं होतं ना. तेलंगणा हे हैदराबाद. आणि 2 जून 2014 मध्ये तेलंगणा हे राज्य अस्तित्वात आलेलं आहे. आंध्र प्रदेशपासून वेगळं केलेलं. ते 1 नोव्हेंबर 1956 होतं, पण अमरावती राजधानी झाली बनायचं कधी वेगळं झाल्यानंतर. मग 1 नोव्हेंबर 1956ला ते आलतं. पण पोट्टी श्रीरामुलू नावाचे एक म्हणजे सद्ग्रह म्हणजे एक माणूस होता, त्यानं काय केलं 56 दिवसाचं आंदोलन केलं आणि त्याच्यातच ते मेलं. मग ते मेल्यामुळे काय झालं तर जवाहरलाल नेहरू वगैरे जे आपले त्यावेळेचे राजकर्ते होते त्यांनी काय केलं, आंध्र प्रदेशचे मद्रास, अगोदर तमिळनाडू नाव नव्हतं, मद्रास होतं. मद्रासपासून मग आंध्र प्रदेश हे वेगळं राज्य केलेलं आहे 1 नोव्हेंबर 1956. आणि बाकीचे राज्य पण 1 नोव्हेंबर 1956ला त्या पोट्टी श्रीरामुलू यांच्या आंदोलनामुळेच तयार झालेत. तेलंगणाची राजधानी हैदराबाद. 1 जून नाही तर किती आहे 2 जून. तुम्हाला म्हटलं होतं 1 जून किंवा 1 जुलै होतं, पण ते काय 2 जून 2014 आहे. काय तेलंगणाचं स्थापना तिथी. पश्चिम बंगालची राजधानी काय कोलकाता कधी 1 नोव्हेंबर 1956ला अस्तित्वात आलेलं आहे. लक्षात राहील सगळं. हे पाठांतराचा विषय आणि तुम्ही पाठांतरामध्ये एक्सपर्ट आहे माहिती मला. पाठांतर चांगलंच झालं पाहिजे. काय करायचं, जिथं अभ्यास करता त्याच्या पुढं असा एक चार्ट लावायचा आणि स्थापना दिवस, राज्य, राजधानी हे तुमच्या तोंडापुढंच असलं पाहिजे. म्हणजे 1 आठवड्यात पाठ झालं पाहिजे. काय करायचं, झोपताना आणि उठताना, उठल्या काय करायचं, एकदा टेबलच्या पुढं बसायचं आणि पूर्ण वाचून काढायचं ते, आणि झोपायच्या अगोदर पण एकदा बसायचं आणि ते वाचून काढायचं आणि 1 आठवड्यानंतर फाडून टाकायचं. 1 आठवड्याच्या नंतर दुसरा चार्ट लावायचा, दुसरा काहीतरी सांगेल मी तर तो चार्ट लावायचा. 1 आठवड्यात पाठ झालं पाहिजे. पाठ झाल्यानंतर ते फाडून टाकायचं दुसरा चार्ट. ठीक आहे. अभ्यासाच्या काही मेथड आहेत ते अप्लाय केल्याच पाहिजे. म्हणजे जे लक्षात राहणार नाही हे काय आहे, फॅक्च्युअल डेटा आहे. फॅक्च्युअल डेटा पाठांतरच आहे. म्हणजे जेवढं रिपिटेशन कराल तुम्ही, म्हणजे रिपिटेशन आणि रिव्हिजन, तेवढंच तुम्हाला जास्त पाठ होणार. ठीक आहे. चला पुढचं काय, अरबी समुद्रात आणि अरबी समुद्रातील बेट. अरबी समुद्रात कुठले? लक्षद्वीप नावाची बेट. अरबी समुद्रामध्ये कुठली बेट आहेत? लक्षद्वीप नावाची बेट. अरबी समुद्र एकवटलेले किती? 36 बेट आहेत किंवा उपखड्या व शेल भिंतींचा एक समूह आहे. ठीक आहे. शेल भिंती एक झुजांतली LAE झुजांतली नावाची एक शेवाळ आहे किंवा अलगी. झुजांतली नावाचं एक शेवाळ आहे. ते झुजांतली आणि एक कोरल पॉलिप. कोरल काय असतं ते? शेल. ठीक आहे. कोरल पॉलिप यांच्यापासून बनलेलं हे सगळी बेट आहेत. ठीक आहे. किती? 36 बेट. हे काय ते यांच्या संलग्न हे ना, हे कोरल पॉलिप नावाचं एक कोरल असतं जे एक शेल बनवतं ना, जसं आपलं ह्याच्या समुद्रामध्ये असतं बघा. तुम्ही ते स्कुबा डायव्हिंगला वगैरे गेलात का, त्याच्यामध्ये टोकदार दिसतं असं टोकावालं, ते काय असतं? कोरल पॉलिप. आणि त्याच्यावर बसती एक कलरफुल अलगी असती, कलरफुल शेवाळ. हिरव्या कलरचं असेल किंवा केशरी रंगाचं असतं, ते वेगवेगळ्या रंगाचे हे शेवाळ असतात. मग ते शेवाळ काय करतात, ह्या
कोरल पॉलिप याच्यावरती बसतात आणि हे आयलँड किंवा हे शेल भिंतींचा एक समूह तयार होतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. हे कसले शेल भिंतींनी बनलेले हे बेटांचा समूह आहे. कुठला? ही लक्षद्वीप बेट शेल भिंतींच्या संयुक्त म्हणजे शेल भिंती आणि ती झुजांतेल नावाचं शेवाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने एकत्र येऊन म्हणजे हे कोरल पॉलिप हे शेल भिंती आणि झुजांतेल ही अलगी एकत्र आली आणि त्याने काय बनले? हे लक्षद्वीप बेटांचा समूह. ठीक आहे, मग कितीतरी बेट पूर्ण? तशी 36 बेट आहेत. ठीक आहे, आणि उपखाड्या 36 बेट व उपखाड्या आहेत. कुठं? लक्षद्वीप बेटांच्या समुद्रात. कुठं? अरबी समुद्रामध्ये आहे लक्षद्वीप बेट आणि त्याच्यामध्ये 36 बेट टोटल. याची राजधानी कुठली आहे लक्षद्वीपची? लक्षद्वीपची राजधानी कावाराती. लक्षद्वीप बेटांची राजधानी कुठली? कावाराती ही राजधानी लक्षद्वीप बेटांची. जलमग्न पर्वतीय रांगेचे उत्तरेकडील भाग म्हणजे अरबी समुद्रातील लक्षद्वीप, मालदीव आणि चागोस बेट. 3 बेट सांगितले. कुठले जातात? 3 नावं घेतलेत. एक झालं लक्षद्वीप, हे भारताकडे. मालदीव हा तर एक वेगळा देश आहे. आणि हे चागोस बेट. चागोस बेट. चागोस बेट कुठे बाळा? चागोस बेट ही होती आतापर्यंत युनायटेड किंगडम, जे आपल्यावर राज्य केले 150 वर्ष, ज्यांच्या वसाहती होत्या आपल्याकडं. मग त्यांची वसाहत कुठे होती? आपल्या हिंदी महासागरामध्ये पण. मग ते चागोस बेट आतापर्यंत कोणाकडे होतं? ह्या युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन, जे इंग्रज आहेत ना, इंग्रजांकडे होतं म्हणायचं. पण ते आता या 5-6 महिन्याखाली काय झालं? त्यांनी हे मॉरिशियस नावाचा देश आहे, मॉरिशियस, प्रवीण जगन्नाथ, आपले जवळपास 90% लोक त्या मॉरिशियसमध्ये आपलेच आहेत. 90 नाही, 70%, म्हणजे 70% भारतीय वंशाचेच लोक तिथं. मॉरिशियस, सेशल्स तिकडं, पण साऊथ अमेरिकेमध्ये पण सुरिनाम, फिजी हे देश काय भारतीय वंशाचे लोक आहेत तिथं सगळे. ठीक आहे, मग मॉरिशियस, या मॉरिशियस देशाला काय करायला ते परत द्यायलेत. कोण? ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटन, स्वतःला ग्रेट म्हणण्यात त्यांना खूप मोठा अभिमान वाटतो. यूएस, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, द लावतात पुढे. ठीक आहे, तर हे दोन एकदम दोघले लोक. मग हे चागोस बेट. चागोस बेट कुठे आहेत? हिंदी महासागरामध्ये. हिंदी महासागरामध्ये चागोस बेट आहेत. दुसरं काय? मालदीव. मालदीव पण तिथंच आहे. आणि लक्षद्वीप बेट. तुम्हाला एकदा जगाच्या नकाशामध्ये दाखवतो मी. जलमग्न पर्वतीय रांगेचे उत्तरेकडील भाग म्हणजे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट. मग सर्वात उत्तरेला काय? लक्षद्वीप. त्याच्या खाली काय? मालदीवची बेट. आणि त्याच्या खाली काय? चागोसची बेट. ही बेट ज्वालामुखीच्या शिखराभोवती प्रवलांपासून तयार झालेली असावीत असा अंदाज आहे. म्हणजे ज्वालामुखीचं जे शिखर होतं, ज्वालामुखीचं शिखर म्हणजे असा ज्वालामुखी आला समुद्रातून, ज्वालामुखी बाहेर येतो ना, मग बाहेर आला, हे काय होतं? ज्वालामुखी थंड झाला. आणि थंड झाला, प्रवल म्हणजे हे लावा असतो ना, लावाचे प्रवल. ठीक आहे, लावाचे प्रवल. मग ते ज्वालामुखीतून जे लावा बाहेर येतो त्या लावाच्या प्रवलांपासून तयार झालेली ही बेट आहेत असा अंदाज वर्तवला जातो. असा म्हणजे यांना पण माहित नाही, हे पण काय अंदाजच बांधतात. सगळे शास्त्रज्ञ वगैरे काय असतात बऱ्यापैकी अंदाज बांधण्यावरच असतात. आणि त्या अंदाजातून काय होतं? काहीतरी खरं निघते याच्यात. पण म्हणजे 90% खरंच असतं, तसं काहीतरी नाही. हे अंदाज काय? ज्वालामुखींच्या शिखराभोवतीच्या प्रवलांपासून तयार झालेली ही बेट आहेत. ठीक आहे, पुढे अंदमान बेट. अंदमान समूहावरती किती आहेत टोटल? 836 बेट आहेत. आता गुगलला केलं तर गुगलला 836 पण येतं आणि जुना आकडा हा 572चा आहे. पण किती? 836 लक्षात ठेवायचं. किती बेट आहेत टोटल? तर पाठीमागं म्हणजे NTPCनंच विचारला होता क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजे तुमच्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची जी PGची एक्झाम असते त्याच्यामध्ये विचारला. कुठला? तर अंदमान बेटांच्या समूहामध्ये टोटल सगळी बेटं किती आहेत? तर किती आहेत? 836 बेट आहेत. त्यापैकी 38 बेटावरच मानवी वसाहत आहे. ठीक आहे, 38 बेटावरच काय माणसं राहतात. आणि टोटल किती आहेत? 836, म्हणजे 800 बेट काय रिकामे आहेत. तुम्हाला स्कोप आहे, जाऊन राहू शकता. ठीक आहे, तसं पण नाही की आपली आर्मी वगैरे जाऊ देत नाही तिथं. ठीक आहे, तुम्ही राहता तिथंच. ठीक आहे, मग तिकडे जाऊन पण घाण कराल. 800 बेट रिकामे तेच बरेच. मग 38 बेट काय मानवी वसाहती आलीत आणि बाकीचे काय मानवी वसाहत आहे का? तर मानवी वसाहत नाही तिथं. ठीक आहे, 836 बेटामध्ये कुठली बेटं पाहतोय आपण? अंदमान आणि निकोबारची बेटं. ही कुठे आहेत आपल्या? तर बंगालच्या उपसागरामध्ये. आणि बाकीची कुठं होती? अरबी समुद्रामध्ये. कुठली? लक्षद्वीप नावाची बेटं. एकदा तुम्हाला मॅपवर दाखवते मी. दाखवती नाही. कुठे गेला कीबोर्ड? काय आहे ना, आता येईल बघा. ये रे बाबू,
मिनिमाइज करू, हे पण मिनिमाइज केलं, ठीक आहे. ते काय यायलंय बाबू, अरे याच्यातून घालू, हे मिनिमाइज करू, तरी पण यायले ते पाठीमागे त्याला करमना गेलं वाटतं. डाउनलोड्समध्ये याच्यामध्ये याच्यामध्ये आता कसं येत नाही बघू. जगाचा नकाशा दाखवायचा ना तुम्हाला, त्याच्यामुळं. ठीक आहे, चला बघा. ओके, आला. याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षद्वीपची बेट दाखवायची, मालदीव आणि चागोजची बेट. ठीक आहे, डियागो गार्सिया आणि चागोज. चला, याच्यामध्ये चागोज दिलं नाही तरी डियागो गार्सिया. ठीक आहे, ही टेरिटरी डियागो गार्सिया मॉरिशसला परत द्यायला. हे झालं मालदीव्स आणि हे लक्षद्वीप, म्हणजे सर्वात उत्तरेकडे लक्षद्वीप, नंतर मालदीव्स आणि खाली चागोजची बेट आहे. ठीक आहे, हे कुठे आहेत, आपल्या केरळच्या बाजूला लक्षद्वीपची बेट, खाली मालदीव्स आणि त्याच्या खाली हे सगळं दाखवायचं होतं. दिसतंय सर्वांना, दिसत असेल हे, हां दिसतच असणार आहे. ठीक आहे, चला या परत. आता कुठे यायचंय, अंदमानच्या बेटावरती. आता अंदमानची बेट तुम्हाला माहितीच आहे, अंदमान बेटांचा समूह किती 836, त्यापैकी 38 कुठे आहेत, याच्यावरती 38 वरती मानवी वसाहत आहे. या बेटांना सामान्यतः जरी अंदमान निकोबार बेटे म्हणत असला तरी दोन वेगळे समूह आहेत. अंदमान निकोबार हे आपण नाव एकत्र जरी घेत असलो तरी हे काय, दोन अंदमान बेटांचा समूह आणि एक निकोबार बेट, म्हणजे अंदमान बेटांचा समूह वेगळा आणि निकोबार बेटांचा समूह वेगळा. हे दोन वेगवेगळे समूह आहेत का, तर आहेत. आणि ते एका खोल खाडीने विभागलेले आहेत. ती कुठली खाडी आहे मग, 10 अंशाची खाडी असं म्हणतात. कुठल्या खाडीनं ते विभागले आहेत, 10 अंशाच्या खाडीनं अंदमान आणि निकोबारची बेट विभागली आहेत. 10 अंशाची खाडी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कुठली खाडी अंदमान निकोबारला सेपरेट करणारी, म्हणजे असं जर अंदमान निकोबारच्या बेटाचा समूह असला, म्हणजे खाली निकोबार आहे आणि वरती काय, वरती अंदमान आहे आणि त्याच्यामधून असं पाणी आहे. ठीक आहे, मग या पाण्याला काय म्हणतात, 10 अंशाची खाडी. त्याला इंग्रजी म्हणतात 10 डिग्रीचं चॅनल. टीव्हीवरचं चॅनल हे 10 डिग्रीचं चॅनल कुठे, अंदमान आणि निकोबार बेटांच्या समूहाच्या मध्ये. आता अजून एक चॅनल आहे, कुठलं आहे, 8 डिग्रीचं चॅनल आहे. 8 डिग्रीचं चॅनल कुठे रे बाळा, आता 10 डिग्रीचं तर झालं तुम्हाला, अंदमान आणि निकोबारच्या मध्ये. 8 डिग्रीचं कुठे रे बाळा, 8 डिग्रीचं आहे वरचं आपलं लक्षद्वीप आणि खाली आहे कुठलं, मालदीव्स. लक्षद्वीप आणि मालदीव्सला सेपरेट करणारं चॅनल कुठलं आहे, हे 8 डिग्रीचं चॅनल. हे मालदीव्स आणि लक्षद्वीपला सेपरेट करतं. पुढचं एक आहे 9 डिग्री. 9 डिग्रीचं चॅनल कुठे, हे 8 डिग्री चॅनल म्हणजे काय, 9 डिग्री आणि 10 डिग्री म्हणजे काय, हे आपले अक्षरवृत्त आहेत. ज्या आडव्या काल्पनिक लाईन काल पाहिलं होतं ना आपण पृथ्वीवरती, कशा आडव्या अशा काल्पनिक लाईन, उभ्या ज्या होत्या त्याला काय म्हणलो आपण, रेखावृत्त. मग ज्या आडव्या काल्पनिक लाईन आहेत ना, 8 डिग्रीची लाईन म्हणजे हे झालं 8 डिग्रीची चॅनल. 9 डिग्रीची लाईन म्हणजे झालं 9 डिग्रीचं चॅनल. 10 डिग्रीची लाईन ज्या समुद्रामधून पास होती अशा आडवी, त्याला म्हणतात 10 डिग्रीचं हे 10 अंशाची खाडी किंवा चॅनल. 10 अंशाची खाडीचं लक्षात ठेवा, चॅनल इंग्रजीमध्ये. 10 अंशाची खाडी, 9 अंशाची खाडी आणि 8 अंशाची खाडी. मग 9 अंशाची खाडी कुठे आहे रे, आपलं एक वरचं मिनिकॉय नावाचं बेट आहे. कुठे आहे हे, लक्षद्वीप बेटांच्या समूहामधलं सगळ्यात दक्षिणेचं बेट आहे मिनिकॉय. मराठीमध्ये लिहायचं आहे वाळा, मिनिकॉय. ठीक आहे, मिनिकॉय नावाचं बेट आहे. मग मिनिकॉय बेट आणि खाली काय, खाली आहे आपलं मालदीव्स. मिनिकॉय बेट आणि मालदीव्स. मालदीव. मालदीव. मग मालदीव आणि मिनिकॉय बेटांना सेपरेट करणारं एक 9 अंशाची काय खाडी. ठीक आहे, 8 अंश, 9 अंश आणि 10 अंश. हे कोणाला, अंदमान बेटांना कोणापासून सेपरेट करते, निकोबार बेटांच्या
समूहापासून. कुठली? 10 अंशाची खाडी. लक्षात ठेवा. राहील लक्षात? चला या परत एकदा याच्यावरती दाखवतो तुम्हाला मी. अरे नकाशावरती बघा, 8 अंश, 9 अंश आणि 10 अंशाची खाडी. याच्यावरती नाही, त्याच्यावरतीच बघायला लागेल तुम्हाला परत. ओके ठीक आहे. चला बघायचं. ठीक आहे. ओके. मग 8 अंशाची खाडी हा काय? हा आहे मालदीव बेटांचा समूह. आणि इकडे काय? हे इकडं लक्षद्वीप बेटांचा समूह. आणि त्याच्यामधून हे जे पास होत आहे असं, हे पाण्याचं आहे, याला काय म्हणतात? 8 अंशाची. त्याच्यात जरा लक्षद्वीपचं खालीपर्यंत हे एवढं आहे आणि हे एवढं आहे. ह्या दोघाला वेगवेगळं करणारी खाडी कुठली झाली? ही मधलं पाण्याचा भाग. ही झाली 8 अंशाची खाडी. ठीक आहे. आता वरची हे कुठलं आहे? मिनिकॉय म्हणलो तुम्हाला मी. मिनिकॉय नावाचं कुठलं बेट आहे? आपल्याच लक्षद्वीपचं बेट आहे हे मिनिकॉय. आणि हे बाकीचं लक्षद्वीप. मग ह्या दोन्हीच्या मध्ये बाकीचं लक्षद्वीप आणि मिनिकॉयच्या मध्ये असणारी खाडी कुठली आहे? 9 अंशाची खाडी. तिकडे मी मालदीव म्हणलो होतो का रे? 9 अंशाची खाडी. कशामध्ये? तर मिनिकॉय आणि या बाकीच्या लक्षद्वीप. मिनिकॉय पण लक्षद्वीपच आहे, पण ते जरा खालच्या बाजूला आहे, त्याच्यामुळं दोघांच्या मधल्या खाडीला नाव दिलेलं आहे 9 अंशाची खाडी. आता हा आहे आपला अंदमान बेटांचा समूह आणि हा आहे निकोबार बेटांचा समूह. आणि त्याच्यामध्ये जी खाडी अशी त्याला म्हणतात 10 डिग्रीची खाडी, 10 अंशाची खाडी. ठीक आहे. लक्षात येते? 10 अंशाची खाडी, 8 अंशाची खाडी आणि 9 अंशाची. एक आता इथं याच नकाशात बघा. आता हा अंदमान बेटांचा समूह आहे पूर्ण एवढा. अंदमान बेटांचा समूह हे याला म्हणतात लिटल अंदमान. ठीक आहे. याला म्हणतात दक्षिण. ठीक आहे. दक्षिण अंदमान. नंतर ह्याला मध्य किंवा मिडल अंदमान. दक्षिण म्हणजे साऊथ अंदमान आणि हे नॉर्थ किंवा उत्तर अंदमान. ठीक आहे. हे उत्तर अंदमान. हे 3 अंदमान आहेत. मग हे दक्षिण अंदमान आणि बारीक किंवा लिटल अंदमानच्या मध्ये असणारी एक खाडी आहे. त्या खाडीला काय म्हणतात? डंकनची खाडी किंवा डंकन पॅसेज. डंकनची खाडी. डंकन. ठीक आहे. डंकनची खाडी किंवा त्यालाच काय म्हणतात? 11 डिग्रीचं किंवा 11 अंशाची खाडी. लक्षात ठेवायचं. लिटल अंदमान आणि दक्षिण अंदमान याच्यामध्ये असणारी खाडी कुठली आहे? तर ही आहे 11 अंशाची खाडी. लक्षात राहील? 11 अंशाची खाडी. चला या पुढं. झालं एवढं? पुढं काय? अंदमान बेट. या बेटांना सामान्यतः अंदमान निकोबारची बेटामध्ये असल्या तरी हे दोन वेगळे समूह आहेत. पाहिलं आपण आता गोल केलं त्याच्यामध्ये. आणि काय? 10 अंशाची खाडी यांना वेगळी करते किंवा विभागते. 10 अंशाची खाडी. त्याच्याबरोबर आपण 8-9 अंशाच्या पण खाड्या पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. अंदमान बेटांचे 2 भाग आहेत. एक मोठे अंदमान, दुसरे लहान अंदमान. जे लिटल अंदमान म्हटलं होतं ना, ते मोठे अंदमान वरती होतं. कुठलं? उत्तर अंदमान, मध्य अंदमान आणि दक्षिण अंदमान. त्याच्या खाली होतं लहान अंदमान आणि त्यांना आता सेपरेट करणार. ठीक आहे. आता एक मोठे अंदमान व दुसरे लहान अंदमान. अरुंद खाड्यांनी मोठे अंदमानचे उत्तर अंदमान. ठीक आहे. कुठलं? एक उत्तर अंदमान ज्याला आपण नॉर्थ अंदमान म्हटलो होतो. एक मध्यम अंदमान आणि तिसरं काय? दक्षिण अंदमान. असं त्या वरच्या भागाचं विभाजन केलेलं आहे. आणि असे विभाजन 11 डिग्री चॅनलने झाले आहे. काय म्हणत होतो? हे वरचे 3 भाग होते असे. ठीक आहे. आणि खालची हे काय होतं? लिटल अंदमान म्हटलं होतो. त्यालाच काय? लहान अंदमान होतात. आणि त्याला विभागलंय कशानं? 11 डिग्रीच्या चॅनलनं किंवा 11 अंशाची खाडी, 11 डिग्री चॅनल. आणि त्याला काय म्हटलंय? डंकन पॅसेज याच नावाने दिले. डंकन पॅसेज या नावानेही ओळखले जाते. 11 अंशाचं चॅनल. लक्षात येते? 11 अंशाचं चॅनल. ही सर्व बेटे जलमग्न पर्वत शृंखलेचे शिखरे आहेत. ही सर्व काय? जी जलमग्न पर्वत म्हणजे पाण्यामध्ये जे ज्वालामुखी होता त्याच्यातून बाहेर आलं आणि ही जलमग्न काय? पर्वत शृंखलेची शिखरे आहेत. एक असे खाली समुद्राच्या खाली पण आपल्याकडे जसे पृथ्वीवरती जमिनीवरती जसं डोंगर असतात ना, तसे समुद्राच्या खाली पण काय? डोंगर आहेत. म्हणजे ह्यालाच काय म्हणतो आपण स्टँडर्ड लँग्वेजमध्ये? पर्वत. मग पर्वत काय? ही समुद्राच्या खालची आहेत. आणि ही वरची जी बेटं आलेली आहेत ते काय? या पर्वतांची टोक आहेत. म्हणजे हे जरा जास्त वाढले, उंची वाढली ना, आपण म्हणतो टांगाळ्या. हे टांगाळे झाले, एकदम उंच समुद्राच्या बाहेर आलेले आहेत.
ठीक आहे. मग मध्यम अंदमानच्या पूर्वेला असणारे बॅरन बेट कुठले लक्षात ठेवायचं. बॅरन बेट हा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. कधी पण बाहेर फुटू शकतो. ठीक आहे, कधी पण बाहेर, म्हणजे झोपेत, जसं काय म्हणतो असं, म्हणजे परीक्षा असते बघा सुरू, परीक्षा सुरू असली कधी एकदा फटका पडतो तुम्हाला, असं आई वडील झोपताना बघितलं तुम्हाला, कधी एकदा फटका पडतो. तसं ही बेटक आहे जिवंत, म्हणजे एकदम फटका पडू शकतो, कधीही असं उफाळू शकतात आणि त्याच्यातून लावा बाहेर शकतो. म्हणजे हे जिवंत ज्वालामुखीचं एकमेव उदाहरण भारतामधलं कुठलं, बॅरन बेट. बॅरन बेट लक्षात ठेवायचं. बॅरन, बॅरल नाही, बॅरन, बॅरन बेट एकमेव ज्वलंत ज्वालामुखीचं, जिवंत ज्वालामुखी, एकमेव जिवंत ज्वालामुखीचं उत्तर, म्हणजे हे प्रश्न येतो बरं का, एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठला आहे भारतामधला, तर हे बॅरन बेट किंवा बॅरन आयलँड, हे बॅरन आयलँड व्होल्कॅनो किंवा बॅरन बेट हा ज्वालामुखी हा एकमेव जिवंत ज्वालामुखीचं उदाहरण आहे भारतामधलं. ठीक आहे, लक्षात येते. एकमेव जिवंत ज्वालामुखीचं एक्झाम्पल काय, बॅरन बेट. चला पुढे, निकोबार समूह. 10 अंशांची खाडीच्या दक्षिणेला असलेला निकोबार बेट हा वैशिष्ट्यपूर्ण बेटांचा समूह आहे. 10 अंशाची खाडी ऑलरेडी दाखवलेली आहे तुम्हाला. 10 अंशाची खाडी काय, अंदमान बेटाला निकोबार बेटापासून वेगळी करत होते. आणि 11 अंशाची खाडी काय होते, अंदमान मधलीच आहे पण लिटल किंवा लहान अंदमान, आणि बाकीचं राहिलेलं अंदमानला सेपरेट करणारं 11 अंश किंवा त्याला डंकन पास असं पण म्हणत होते. हे सांगितलेलं तुला. त्यात 22 बेट आहेत. कुठं, निकोबार समूहामध्ये 22 बेट आहेत. आणि त्यापैकी किती, 10 बेटावर वस्ती. तिकडे किती होते, म्हणजे टोटल तर 836 आहेत, त्यापैकी 38. आता इकडे किती आहेत, 22. 22 पैकी 10 बेटावर काय, मानवी वस्ती आहे. या समूहातील धुलियर हे सर्वोच्च शिखर आहे. लक्षात ठेवायचं, धुलियर हे, धुलियर काय, निकोबार बेटामधलं सर्वोच्च शिखर आहे धुलियर. माउंट धुलियर म्हणतात. तर माउंट धुलियर काय, निकोबार बेटांच्या समूहातलं सर्वात उंच शिखर कुठलं आहे, तर धुलियर. चला पुढे, किनारी बेट कुठले जातात. किनारी बेट, वर उल्लेख केलेल्या बेटांचा 2 समूह काय, त्याच्या व्यतिरिक्त भारताच्या किनाऱ्यालगत खूप सारे बेट आहेत. ठीक आहे, मग कच्छच्या आखातातील बेट. कच्छ कुठे रे बाळा, कच्छ सर्वात मोठा जिल्हा तुम्हाला सांगितला होता. कच्छ हा सर्वात मोठा जिल्हा होता. ठीक आहे, कच्छ जिल्हा कुठं होता, हा सर्वात मोठा जिल्हा कच्छ. आणि माहे, माहे कुठं, पुदुच्चेरी मला, हा सर्वात लहान जिल्हा होता. मग कच्छ क्षेत्रफळाच्या दृष्टीनं. ठीक आहे, मग कच्छ हा जिल्हा काय होता, सर्वात मोठा जिल्हा कुठला, गुजरातमध्ये. मग कच्छच्या आखातातील बेटे ही बहुतेक झालरी सारख्या प्रवलांच्या शैलभिंतींनी तयार झालेली आहेत. ठीक आहे, कच्छचे कसे आहेत, जे झालर असते ना आपली झालर जगमध्ये, त्या झालर सारख्या प्रवालांच्या शैलभिंतीने तयार झाले. प्रवाल, तर जे याचे प्रवाळ असतात ना ज्वालामुखी, त्या प्रवाळांच्या यानं तयार झालेले आहेत. कुठली, कच्छच्या बाजूची जवळची बेट झालरी सारखे. कोकण आणि मलबारच्या किनाऱ्यालगत अनेक छोटी बेट आहेत. कोकण, आपलं कोकण, आणि मलबार. मलबार काय, कर्नाटकमध्ये, थोडं कर्नाटक आणि त्याच्या खाली गेलं केरळमध्ये, म्हणजे कर्नाटक आणि केरळमध्ये जी समुद्र किनारा आहे त्याला काय म्हणतात, मलबार. जसं आपण कोकण म्हणतो, कोकण किनारपट्टी, तशी ही मलबारची किनारपट्टी. याच्या लगत पण किती, अनेक छोटी मोठी बेट आहेत. अंदमान निकोबार बेटांवर ग्रेट अंदमान, अंदमान निकोबारच्या बेटावरती ग्रेट अंदमानी ह्या किंवा जरावा, सेंटिनेल आदिवासी या बेटांवरील मूळ रहिवासी आहेत. कुठले कुठले आहेत मूळ रहिवासी वाळा, तर ग्रेट अंदमानी ही म्हणजे जमाती असं म्हणतो, जनजाती म्हणजे जमाती ज्या आहेत, शेड्यूल ट्राईब्स. शेड्यूल ट्राईब काय, तर हे एक वेगळा समूह आहे लोकांचा. तर ते आपण पूर्ण अभ्यासणार आहे. असे 75 लोकांचा समूह आहे. PVTGs म्हणतात त्यांना, PVTGs काय, पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स, आदिवासी लोकांचा समूह आहे. हे टोटल 75 आदिवासी जाती आहेत याच्यामध्ये. एकदम म्हणजे आदिवासी तर तसे 600च्या पुढे आहेत. ठीक आहे, पण त्याच्या आदिवासींमध्ये पण अजून पण म्हणजे या काळात एवढ्या मॉडर्न पिरियडमध्ये पण अजून ती जुनीच लाईफ जगतायत. म्हणजे जे आपले आदिमानव वगैरे जगायचे तशीच त्यांचे अजून राहणीमान वगैरे सगळे. आता इकडं सेंटिनेली वगैरे आयलँड आहेत, म्हणजे सेंटिनेलचे बेट आहेत, तिकडे अजून कपडे नाहीत लोकांना घालत. ठीक आहे, ते जशाच तसे, म्हणजे हे 75 ज्या जनजातींचा समूह आहे ती, त्याच्यापैकी ह्या ग्रेट अंदामानी आल्या, नंतर जरावा आलं, नंतर सेंटिनेल, हे आदिवासी मूळ रहिवासी आहेत. कुठले, अंदमान आणि निकोबार बेटावरचे. ठीक आहे, पुढचं,
भारत जल प्रणाली. आता हा पुढचा धडा आहे, तर पुढच्या धड्याचं थोडंफार सुरुवात करून देऊ. ठीक आहे, टाइम पण होत आला, अजून 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटात हे भारत जल प्रणालीचं थोडी सुरुवात करू. चला, भारत जल प्रणाली काय रे? आता आपल्याकडे ज्या नद्या आहेत, आता भारत जल प्रणालीमध्ये प्रामुख्याने काय बघायचंय? नद्या आणि नद्यांच्या ज्या उपनद्या वगैरे आहेत, उपनद्या हे भारत जल प्रणालीमध्ये आपल्याला अभ्यासायचे. ठीक आहे, भारताची जलप्रणाली, नद्या आणि नद्यांच्या उपनद्या वगैरे आहेत. आता एकदम फास्ट संपवणार आहे आपण. मग या नद्या आणि नद्यांच्या उपनद्या पण लवकरच होईल. ठीक आहे, ठीक आहे. चला, थोडं 4-5 हे बघू उदाहरणं काय काय त्याच्यामध्ये. या भारत जल प्रणाली, उगम क्षेत्रानुसार भारताचे नद्यांचे कुठल्या कुठल्या 2 भागामध्ये विभागणी केली जाते. एक आहेत हिमालयामधून उगम पावणाऱ्या नद्या आणि दुसऱ्या काय द्वीपकल्पावरील नद्या, असे 2 भागामध्ये वर्गीकरण केले जाते. एक झाला हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि दुसरे द्वीपकल्प. द्वीपकल्प काय असतो? द्वीपकल्प असतो ज्याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे, त्याला द्वीपकल्प असे म्हणतात. असा हा त्रिकोण आहे भारताचा. त्या त्रिकोणाच्या इकडं अरबी समुद्र, इकडं बंगालचा उपसागर आणि इकडं हिंदी महासागर, म्हणजे भारताच्या तिन्ही बाजूला पाणी, मग ते झाला द्वीपकल्प. ठीक आहे, द्वीपकल्प असे कुठल्या आता 2 भागामध्ये हिमालयातील नद्या, हिमालयात उगम पावणाऱ्या आणि द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्या, ह्या 2 भागामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे. पुढचं हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या. हिमालयात कुठल्या कुठल्या नद्या उगम पावतात रे? आपण आता आज फक्त ओव्हरव्ह्यू बघणार आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या हिमालयात आणि कुठल्या कुठल्या खाली द्वीपकल्पावरती. मग हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत त्याचं डिटेलमध्ये उद्या अभ्यास करणार आहे. ठीक आहे, मग हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत? एक आहे सिंधू नदी, ज्याला आपण इंडस म्हणतो. दुसरी आहे सतलज नदी. ठीक आहे, तिसरी गंगा नदी, चौथी यमुना नदी, 5वी ब्रह्मपुत्रा. या महत्वाच्या झाल्या, बाकीच्या पण अभ्यासणार आहे आपण. ठीक आहे, या महत्वाच्या 5 नद्या कुठल्या कुठल्या? सिंधू, सतलज, गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा. या 5 प्रमुख नद्या हिमालयामध्ये उगम पावतात किंवा उदयास येतात. ठीक आहे, लक्षात राहील. हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात. बहुतेक नद्या कशामधून? हिमनद्या. हिमनद्या म्हणजे जे बर्फापासून बनणाऱ्या नद्या आहेत. हिम सगळ्यात बर्फ आहे, तर त्या बर्फ वितळला तर त्या बर्फ वितळल्यानंतरच्या नद्या उदयास येतात. ठीक आहे, विविध हिमनद्यांतून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो. म्हणजे ह्या उन्हाळ्यातही याच्यामध्ये पाणी असतं, असं थोडक्यात म्हणायचं यांना. पावसाळ्यात त्यांना पूर येतो. पावसाळ्यामध्ये यांना बऱ्याच नद्यांना काय होतो? पूर येतो. आणि 12माही वाहणाऱ्या नद्या आहेत. या वरच्या सगळ्या काय, किंवा हिमालयातल्या बहुतेक सर्व नद्या या 12माही नद्या. पावसाळ्यात सिंधू व पावसाळ्यात पूर येतो आणि नद्या 12माही वाहणार आहेत. ठीक आहे, आता हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे 2 अजून प्रकार आहेत. एक अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या कुठल्या आहेत? एक नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ठीक आहे, आपल्या पश्चिम भागामध्ये. आणि दुसऱ्या नद्या काय? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या. असे 2 प्रकार केलेत. कुठल्या? हिमालयाच्या नद्याचे अगोदर काय केलं आपण 2 भागामध्ये. एक होत्या हिमालयात उगम पावणाऱ्या आणि दुसऱ्या होत्या द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या. म्हणजे असं 2 भागात वर्गीकरण केलं. आणि त्याचं आता हिमालयातल्या एक मिळतात कुठं? इकडं पश्चिमेला अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि एक मिळतात इकडं पूर्वेला म्हणजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. ठीक आहे, या 2 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आता सिंधू नदी प्रणाली. आता सिंधू नदी उगम कुठं रे सिंधू नदीचा? तिबेटमध्ये. ठीक आहे, सिंधू आता ही डिटेलमध्ये आपण इथेच थांबू, म्हणजे सिंधू नदी उद्या डिटेलमध्ये अभ्यास होईल. ठीक आहे, इथपर्यंत रिव्हिजन करत राहा. लेक्चर परत म्हणजे समजलं नाही तर एकदा परत बघा. आणि दररोजचा अभ्यास दररोज झाला पाहिजे. म्हणजे एक अशी शिस्त लावा. डिसिप्लिन म्हणतो ना, माणसाचं काय डिसिप्लिन बसली पाहिजे. तुम्ही जर दररोज सकाळी 9ला बघतात लेक्चर, तर दररोज 9लाच बघायचं. ठीक आहे, आता ऑनलाईन रेकॉर्डिंग आहे म्हणून काय असं हे करायचं नाही. एकदाच मी 10 लेक्चर बघल, आजचा दिवस सोडला उद्या, मग त्याच्याने काय होतं? डोक्याला पण ताण येतो. मग ते डोकं ॲक्सेप्ट करत नाही माहिती. मग थोडं बघायचं. म्हणजे थोडं बघितल्यावर डोकं ते रिटेन पण करतं, म्हणजे लक्षात पण राहतं तुमच्या. त्यामुळं दररोज करत राहा. आणि हे कालचं वगैरे रिव्हिजन नोट्स काढत चला. ठीक आहे, आता इथं दिलंय, स्क्रीनशॉट वगैरे वाटलं तर स्क्रीनशॉट काढायचे, त्याची PDF तयार करा, झेरॉक्स आणा, ते वाचत चला परत. म्हणजे अभ्यास करायला कंटिन्यू सुरुवात करा. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी पुढच्या लेक्चरमध्ये पाहू आपण, म्हणजे नद्या पूर्ण डिटेलमध्ये जे आपण नदी प्रणाली वगैरे आहेत ते सगळं पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. ओके, चला, थँक्यू, हॅव अ नाईस डे.